नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बाळांनो, जसे तुम्ही मागच्या व्हिडिओचे 3K लाईक्स कंप्लीट केले बाळांनो, लगेच मी हा व्हिडिओ पोस्ट करतोय. हा व्हिडिओ तुमच्या उद्याच्या पेपरसाठी 80 पैकी 80 मार्क आणण्यासाठी इनफ आहे बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. हा असा मराठीचा व्हिडिओ आहे ज्याच्यात मी प्रत्येक सेक्शन मध्ये कोणत्या सेक्शन मध्ये कोणते एक्झॅक्ट प्रश्न येणार आहेत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो. ठीक आहे, फक्त या व्हिडिओचे 3K लाईक्स कंप्लीट करा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओ तुमचा अजून एक मराठीचा व्हिडिओ मी टाकणार आहे. ठीक आहे, ज्याच्यात अजून डिटेलमध्ये मी गोष्टी सांगणार आहे. पण लवकरात लवकर या व्हिडिओचे 3K लाईक्स तुम्ही कंप्लीट करून द्या. ठीक आहे, आणि आपलं टार्गेट आहे बाळांनो 150K सबस्क्रायबरचं, ते पण तुम्ही लवकर कंप्लीट करून देणार या गोष्टीची मला खात्री आहे. मी एवढी मेहनत घेतोय बाळांनो तुमच्यासाठी. मी फक्त तुमच्याकडून रिटर्न मध्ये एक सबस्क्राईबचं बटन मागतोय, ते तो तुम्ही नक्कीच करू शकता. आणि लास्ट व्हिडिओची विनर बाळांनो आरती साळुंकी होती, जिला 1500 रुपीचं अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा. ठीक आहे, आणि नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकता. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, लगेच जॉईन करा. ठीक आहे, चला बघूया बाळांनो 12वी बोर्डाचा उद्याचा पेपर कसा येणार आहे, कोणते प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चन सांगणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मॅट डिस्कस केला होता. ठीक आहे, फॉर्मॅटच्या आधारेच मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सांगेल बाळांनो. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मी परत तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. गद्य विभाग आणि तुमचा व्याकरण व लेखनचा विभाग, हे दोन विभाग सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. हे दोन विभाग मिळून तुमचे 40 मार्क येणार आहेत आणि बाकीचे 3 विभाग मिळून तुमचे 40 मार्क येणार आहेत. तर जास्त इम्पॉर्टंट विभाग कोणते आहेत बाळांनो? हे दोन विभाग जास्त इम्पॉर्टंट आहेत, ते म्हणजे गद्य आणि व्याकरण व लेखन. ठीक आहे, व्याकरणचे सुद्धा जे एक्झॅक्ट प्रश्न येणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो. ठीक आहे, चला सुरू करूया आपण गद्य विभागापासून. ठीक आहे, कोणते प्रश्न येणार आहेत? गद्य विभाग तुमचा 20 मार्काला येणार आहे बाळांनो, है ना. 20 मार्कामध्ये पहिला 20 मार्काला तुमचे 3 प्रश्न असतात. बेसिकली 20 मार्काला 3 प्रश्न असतात. कोणकोणते बाळांनो? अ, आ आणि ई. ठीक आहे, हे 3 प्रश्न मिळून तुमचे किती मार्क होतात बाळांनो? 20 मार्क होतात. ठीक आहे, त्याच्यात पहिला जो अ असतो बाळांनो त्याला 8 मार्क असतात. दुसरा जो आ असतो त्याला 8 मार्क असतात बाळांनो. आणि ई साठी तुमचे किती मार्क असतात? तुमचे 4 मार्क असतात बाळांनो. असे मिळून तुमचे टोटल 20 मार्क कंप्लीट होतात. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपल्याला फोकस करायचा आहे अ वरती बाळांनो. ठीक आहे, अ वरती कोणते प्रश्न येणार आहेत, कशा पद्धतीचे येतील त्याच्यावर आपल्याला आता फोकस करायचा आहे. हा, आणि जे विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचे असतील बाळांनो, PCMB चे असतील, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये लगेच एनरोल करा. कालच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये मॅक्झिमम सिमिलर प्रश्न टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून आले. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोमध्ये मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकता, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे. तुम्ही पण काढणार बाळांनो, लवकर एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला आता आपण गद्य विभागाकडे जेव्हा बोलतो बाळांनो, गद्य विभाग मध्ये अ पार्ट मध्ये 3 प्रश्न येतात. आकलन, आकलन, स्वमत. आकलन, आकलन, स्वमत. ठीक आहे, आता फक्त याच्यावर फोकस करायचा आहे. आकलन, आकलन, स्वमत कोणता प्रश्न येणार आहे आकलनवरती? ठीक आहे, याच्यात काय येणार आहे बाळांनो? पठित गद्य येणार आहे तुमचं, म्हणजे सीन पॅसेज येणार आहे. आता तो सीन पॅसेज कोणता असणार आहे बाळांनो? 3 चॅप्टर सांगतोय त्याच्यामधलाच असणार आहे. वेगवशता, वीरांना सलामी, आयुष्य आनंदाचा उत्सव, या 3च चॅप्टर मधून येईल. मी तुम्हाला दाखवतोय पॅसेज कोणते येणार आहेत, पॅसेजचे प्रश्न कोणते असणार आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो बाळांनो. सगळ्यात जास्त चान्सेस आहेत हेच येतील बाळांनो. हा पहिला पॅसेज बाळांनो, हा पहिला पॅसेज. ठीक आहे, हा पॅसेज. ठीक आहे, हा पॅसेज, त्याचे हे प्रश्न, हा एक प्रश्न, हा दुसरा प्रश्न आणि हा तिसरा प्रश्न. 3 प्रश्न कोणते सांगितले होते बाळांनो मी? आकलन, आकलनचा हा एक प्रश्न कव्हर झाला. आकलनचा हा प्रश्न झाला ना कव्हर. आकलन, परत आकलन आणि नंतरचा काय असतो बाळांनो? स्वमत. झाले 3 प्रश्न कव्हर. पॅसेज आणि त्याचे 3 प्रश्न, पॅसेज आणि त्याचे 1, 2, 3 प्रश्न. 3 प्रश्न कोणते? आकलन, आकलन, स्वमत. चला मी तुम्हाला दाखवतो. आकलन, आकलन, स्वमत हे 3 प्रश्न येणार आहेत. कोणते 3 प्रश्न मी तुम्हाला सांगितले जे येणार आहेत? हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा बाळांनो. क्लिअर आहे? 8 मार्क झाले इथं तुमचे फिक्स. झाले की नाही फिक्स मला सांगा? झाले ना फिक्स? चला आता पुढे वळूया. ही 8 मार्क आपण केले फिक्स. आता आपण पुढच्या 8 वरती जायचंय. पुढचा 8 बी काय येणार आहे बाळांनो? पठित गद्याचे बाळांनो. 3 गद्य मी तुम्हाला सांगितले. कोणते बाळांनो 3 गद्य? वेगवशता, वीरांना सलामी, आयुष्य आनंदाचा उत्सव. ठीक आहे, आता एक गोष्ट राहिली माझ्याकडून. हा एक पॅसेज येऊ शकतो किंवा हा दुसरा पॅसेज येऊ शकतो. आकलन, आकलन, स्वमत. आकलन, आकलन, स्वमत हा पॅसेज, त्याच्यावरचे 8 मार्काचे प्रश्न बाळांनो. डन है ना. हा किंवा वरचा पॅसेज तुमचा अ मध्ये येऊ शकतो. हा किंवा वरचा पॅसेज तुमचा अ मध्ये येऊ शकतो. म्हणजे आतापर्यंत अजून आपण अच बघतोय. आ वरती गेलो का? आता अजून आपण आ वरती गेलो नाही.
ठीक आहे. अ मध्ये कोणते पॅसेज येणार आहेत? हे 2 पॅसेज सांगितले मी तुम्हाला. ठीक आहे. आता आ वरती जाऊया. आता कशावरती जाऊया आपण? आ वरती. आ वरती काय बाळांनो? परत सीन पॅसेजेस आहे, त्याच्यामध्ये आकलन आकलन सोमत. चला बघूया आपण. आ मध्ये बघा बाळांनो, आकलन आकलन सोमत हा पॅसेज करून ठेवा. आकलन आकलन सोमत हा पॅसेज करून ठेवा बाळांनो. खूप महत्वाचा पॅसेज आहे, सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. आकलन आकलन सोमत प्रश्न बघितले. ठीक आहे. चला आता हे झाले तुमचे पॅसेज. ठीक आहे. 1 मिनिट. हा याच्यात आ मध्ये मी इथं किती 2 पॅसेज मी तुम्हाला दिले, याच्यात किती दिला? 1 पॅसेज दिला. अजून 1 पॅसेज मला तुम्हाला द्यायचा आहे. अजून एक तुम्हाला पॅसेज द्यायचा आहे मला. थांबा. हा एक पॅसेज बाळांनो है ना. मी एकदम रिसर्च करून हा पॅसेज 8 वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून मी हा पॅसेज तुम्हाला सांगतोय. हा पॅसेज करून ठेवा. त्या पॅसेजचे प्रश्न कोणते बाळांनो? आकलन आकलन सोमत. आणि हा पॅसेज तुमचा, हा पॅसेज हे त्याचे प्रश्न, 3 प्रश्न, 3च प्रश्न येतात पॅसेजवरती. आकलन आकलन सोमत. ठीक आहे. झालं प्रश्न. या पॅसेज किती दिले मी तुम्हाला? 2 पॅसेज दिले बरोबर. 2 पॅसेज. आ पार्ट झाला आपला. 16 मार्क आपले फिक्स झाले. हे 8 मार्क आणि हे 8 मार्क, 16 मार्क फिक्स झाले आपले. चला आतापर्यंत काही घाई केली नाही आपण. ठीक आहे. हळूहळू जातोय प्रत्येक गोष्टीला. तिसरा प्रश्न काय असणार आहे? अपठित उतारा. अपठित मतलब म्हणजे अनसीन पॅसेज बाळांनो. हा मी पण गेस नाही करू शकत, पण एक अपठित उतारा आहे जो 7 ते 8 वेळा विचारला गेलेला आहे, तो मी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो. ठीक आहे. तो म्हणजे हा वाला बाळांनो. हा सी जो आहे ना, सी म्हणजे 1C. ठीक आहे. खालील उतार्यातून हा उतारा बघा. हा एक उतारा आहे बाळांनो, आणि याच्यावरचे 3 प्रश्न. आकलन आकलन, याच्यात 2च आकलन येतात, सोमत येत नाही. आकलन आकलन सोमत येत नाही, 4च गुणांना असतो. ठीक आहे. आकलन आकलन झाला, उतारा झाला. क्लिअर आहे बाळांनो. हा पण मी तुम्हाला सांगू दिला. हे पण 4 मार्क फिक्स. 16 आणि 4 20 मार्क आपण गद्यामध्ये फिक्स केले बाळांनो. इथपर्यंत काही डाऊट आहे? हळूहळू चालताय गोष्टी. चला आता पुढे जाऊया आपण. कशावरती जायचं आता आपल्याला? आता फक्त पद्यावरती लक्ष द्या. कशावरती लक्ष द्यायचं आहे आपल्याला? पद्यावरती. हा पूर्ण विभाग पद्याचा आहे बाळांनो. ठीक आहे. पद्य म्हणजे काय रे बाळांनो? पद्य म्हणजे काय? पोयम, कविता. ठीक आहे. गद्य झालं, 20 मार्क फिक्स केलं. आता पद्यावर आलो, 16 मार्क फिक्स करायचे. चॅनलला सबस्क्राईब केलं बाळांनो? जर सबस्क्राईब केलं नसेल, बघा एवढी मेहनत मी घेतोय तुमच्यासाठी. इन रिटर्न फक्त मी तुमच्याकडून एक सबस्क्राईबचं बटन मागतोय, आणि ते पण तुम्ही जर विनर निघाले तर 1500 रुपीचं अमेझॉन व्हाउचर तुम्हाला जाईल. ठीक आहे. नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कंप्लीट करा बाळांनो. 3000 लाईकचं टार्गेट आहे. आणि जे विद्यार्थी खरंच इंटरेस्टेड असतील टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये, मी सांगतो बाळांनो, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न. लास्ट इयर विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला आता वळूया आपण. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असणार तर बरं असेल. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसणार तर आता लगेच जॉईन करा. ते फ्रीमध्ये बाळांनो. ठीक आहे. त्याच्यासाठी पैसे नाही लागत. चला आता आपण पद्य विभागाकडे वळतोय. पद्य विभागमध्ये बाळांनो तुमच्या पठित पद्य येणार आहे, म्हणजे सीन पोएम येणार आहे. त्याच्यावरती किती? 3 प्रश्न येणार आहेत. आता मी तुम्हाला पोएम सुद्धा सांगतो कोणत्या 3 पोएम येणार आहेत बाळांनो. रंग माझा वेगळा, विंचू चावला, आरशातली स्त्री. या 3 पोएम मधूनच एक पोएम पक्की येणार आहे. 101% गॅरंटेड पोएम. कोणते? रंग माझा वेगळा, विंचू चावला, आरशातली स्त्री. ठीक आहे. चला रंग माझा वेगळा ही पोएम बरोबर. ही पोएम झाली. पोएमचे प्रश्न कोणते? हे प्रश्न. आकलन आकलन अभिव्यक्ती म्हणजे सोमत. आकलन आकलन अभिव्यक्ती, आकलन आकलन अभिव्यक्ती, आकलन आकलन अभिव्यक्ती. 3 प्रश्न पोएम, पोएम 3 प्रश्न, पोएम 3 प्रश्न, गद्य 3 प्रश्न, गद्य 3 प्रश्न. अशाच पद्धतीचा फॉर्मॅट असतो तुमचा. ठीक आहे. बघून घ्या बाळांनो कोणते प्रश्न आणि कोणती पोएम. ठीक आहे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण 8 वेळा रिपीट झालेली बाळांनो सेम पोएम है ना. त्यानंतरची पोएम कोणती सांगितली मी तुम्हाला? विंचू चावला. विंचू चावलाचं हा तुमचा क्वेश्चन बाळांनो, आणि हा तुमचा आकलन आकलन. एकच प्रश्नामध्ये आकलन 2 कव्हर केले, आणि तुमचा अभिव्यक्ती. आकलन आकलन अभिव्यक्ती, आकलन आकलन सोमत, आकलन आकलन अभिव्यक्ती. ठीक आहे. चला हा झाला तुमचा पोएम. ठीक आहे. 2 पोएम कोणत्या येणार आहेत? जस्ट अ सेकंड. पोएम सेक्शन मध्ये मी तुम्हाला किती सांगितलं? आता इथं 8 मार्कासाठी मी तुम्हाला 2 पोएम सजेस्ट केल्या बरोबर. काहीच डाऊट नाही याच्यात. आता आपण जाऊया आ वरती. आवरती तुम्हाला काय लिहायचं बाळांनो? काव्य पंक्तींचा अर्थ लिहायचा आहे. आता कोणत्या काव्य पंक्ती येतील त्याच्यावर बोलूया. ही जी काव्य पंक्ती आहे ही करून ठेवा बाळांनो. मी सांगतो मॅक्झिमम चान्सेस आहेत ही काव्य पंक्तीचा तुम्हाला अर्थ लिहायचा असेल. ठीक आहे. त्यानंतर जस्ट अ सेकंड.
ठीक आहे, एकच हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणून इथं एकच घेतलेली मी, कारण ही पोएम हा सेम पॅसेज तुमचा 13 वेळा रिपीट झालेला. आता तुम्ही म्हणणार 13 वेळा तर अजून सिलेबस चेंज झाला नाही 13 वर्षापूर्वी. बाळांनो, एका वर्षात तुमचे 3दा पेपर होतात बोर्डाचे. ठीक आहे, ड्रॉपर्स आता तुमचे होतील, काही रिपीटरचे होतील, काही इम्प्रुव्हमेंट वाल्यांचे होतील. ठीक आहे, सगळ्या मिळून 13 वेळा रिपीट झालेले सेम. याचा अर्थ नक्कीच करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, चला आता वळूया. हे 4 झाले आपले फिक्स, हे 4 फिक्स झाले. याचं मी ऑलरेडी तुम्हाला पोएम देऊन दिली. आता पठित पद्यावर आधारित तुमचे परत एक हे देणार आहे बाळांनो, तुमचं काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण. ठीक आहे, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण मध्ये तुम्हाला कोणतं सोडवायचं असतं बाळांनो? जर तुम्ही मला विचारणार तर मी तुम्हाला सांगेल काव्य सौंदर्य. रसग्रहण मध्ये खूप काही गोष्टी लिहायच्या असतात बाळांनो, काव्य सौंदर्यामध्ये खूप कमी गोष्टी लिहायच्या असतात. ठीक आहे, गोष्ट समजते बाळांनो तुम्हाला, है ना? आता हे जे काव्य सौंदर्य आहे हे करून ठेवा बाळांनो, सगळ्यात जास्त रिपीटेड झालेले है ना. हे काव्य सौंदर्य करून ठेवा. जर रसग्रहण करायचं असेल तर हे करा, पण मी विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो की काव्य सौंदर्य खूप सोपं असतं बाळांनो, लवकर तुमचे मार्क भेटून जातात तुम्हाला. ठीक आहे, काव्य सौंदर्यामध्ये अजून काही आहे का मी बघून घेतो एकदा. हा, हे दुसरं काव्य सौंदर्य करून ठेवा बाळांनो, आणि हे दुसरं रसग्रहण करून ठेवा. हे 2 काव्य सौंदर्य आणि 2 रसग्रहण इनफ आहेत बाळांनो. तुम्ही बोर्डात खूप चांगला स्कोर करून घेणार जर तुम्ही हे व्यवस्थित करून गेले तर. ठीक आहे, झालं तुमचं काव्य सौंदर्य आणि हे झाले तुमचे किती 4 गुण झाले याच्यात, है ना. त्यानंतर आपण विभाग 3ऱ्यावर आला होता. विभाग 3रा काय असतो बाळांनो? साहित्य. साहित्य कथा. साहित्य कथामध्ये काय येणार आहेत बाळांनो? तुमचं अगेन पॅसेज येणार आहे, अगेन तुमचं काय येणार आहे? क्वेश्चन्स येणार आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये किती मार्काला बाळांनो? आकलन 2 आकलनचे प्रश्न येणार आहेत 4 गुणासाठी. चला बघूया कोणता पॅसेज येईल. हा जो पॅसेज दिलेला आहे बाळांनो सगळ्यात जास्त रिपीट झालेला आहे साहित्यामध्ये. ठीक आहे, हा पॅसेज है ना, हा पॅसेज आणि त्याचे हे 2 प्रश्न, आकलन 2च प्रश्न येणार आहेत, 2च प्रश्न येणार आहेत पॅसेजवरती. ठीक आहे, त्याच्यानंतर जो आ पार्ट आहे, आ पार्ट मध्ये तुमचे पठित कथेवरती तुमचे प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, पण त्याच्यात स्वमतावरती आणि अभिव्यक्तीवरती असतील, त्याच्यात स्पेसिफिक नसणार आहेत. स्वमत आणि अभिव्यक्ती, स्वमत अभिव्यक्ती. ठीक आहे, जस्ट अ सेकंड मी तुम्हाला इथं दाखवतो. दुसरा जो प्रश्न आहे ना तुमचा 4 पैकी, आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी. इथं किती बाळांनो? 4 कृतींपैकी तुम्हाला किती 2 कृती सोडवायच्या असतात. 4 कृतींपैकी 2 कृती सोडवायच्या असतात फक्त. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो, 1 मिनिट मला फक्त व्यवस्थित डिस्प्ले करू द्या, मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा अ झाला ना तुमचा, अ झाला तुमचा साहित्याचा अ झाला. आता आपण आ कडे लक्ष देतोय. आ मध्ये बाळांनो हा एक प्रश्न, त्याच्यामध्ये 1 2 3 4 प्रश्नांपैकी 2 सोडवायचे असतील तुम्हाला. फॉर्मॅटच 2 दिलेला आहे बोर्डाने. ठीक आहे, हे 4 प्रश्न करून जा, 4 पैकी 2 सोडवायचे असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर परत अजून याच्यामध्ये मी तुम्हाला किती दिला बाळांनो? जस्ट अ सेकंड. हा प्रश्न झाला तुमचा आता, है ना. याच्यामध्ये मी तुम्हाला एक पॅसेज दिला, त्याचे प्रश्न दिले. हा प्रश्न मी तुमचा आता करून घेतला. अजून मला एक पॅसेज आणि एक प्रश्न द्यायचा आहे, कारण गॅरंटी नाही की तोच येईल का नाही, है ना. जस्ट अ सेकंड. हा एक पॅसेज बाळांनो खूप महत्वाचा आहे, है ना. जुलैच्या पेपरांमध्ये खूप जास्त रिपीट झालेला आहे. हा एक पॅसेज करून जा. या पॅसेजचे हा आकलन आणि आकलन 2च आकलन येतात साहित्यामध्ये, है ना. आणि तुमचा आ मध्ये हे प्रश्न करून जा बाळांनो, याच्यामध्ये कोणतेही 2 सोडवायचे असतील तुम्हाला. ठीक आहे, अजून एक प्रश्न मी तुम्हाला देतोय. हा तुमचा पॅसेजचा आकलन आणि हा तुमचा बी पार्ट म्हणजे आ पार्ट. आ मध्ये 4 दिलेले आहेत बाळांनो, 4 पैकी कोणते पण 2 सोडवायचे आहेत. इथं मी तुम्हाला टोटल 2 प्रश्न दिले, बरोबर, 2 पॅसेज दिले, बरोबर. आणि इथं मी तुम्हाला 4 मिळून 8 प्रश्न दिले, बरोबर. बरोबर बाळांनो, है ना. काही कन्फ्युजन नाही याच्यात, है ना. एक्सप्लेन करताना आहे ना मला टॅब चेंज करावे लागतात, म्हणून थोडंसं कन्फ्यूज नका होऊ. याच्यात मी तुम्हाला 2 पॅसेज दिले, याच्यात मी तुम्हाला 4 2 सेट दिले, बरोबर. तेवढं करून जा, होऊन जाईल तुमच्या गोष्टी, है ना. त्यानंतर काय बाळांनो? उपयोजित लेखन सगळ्यात सोपं बाळांनो. उपयोजित लेखनामध्ये हे 4 प्रश्न बाळांनो. कशामध्ये? या अ मध्ये कोणते? हे 4 प्रश्न प्रिपेअर करून जा. मुलाखतीच्या हेतून थोडक्यात विशद करा. मुलाखतीच्या पूर्वतयारी कशा करावी याच्याबद्दल तुमच्या शब्दात लिहा. ठीक आहे, मुलाखत म्हणजे हा मुलाखतवरती. ठीक आहे, आता बघा अजून एक ट्विस्ट आहे. याच्यामध्ये तुमचे मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेखन हे 4 टॉपिक पैकी प्रश्न येणार आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, कुठं गेलं आपलं? हे झाले तुमचे मुलाखतीचे प्रश्न. मुलाखत झाली. आता नेक्स्ट प्रश्न कशावरती येईल बाळांनो? त्यानंतर माहितीपत्रक. मुलाखतीचे 4 प्रश्न करून ठेवा, माहितीपत्रकाचे 2 प्रश्न करून ठेवा, त्यानंतर अहवालचे 2 प्रश्न करून ठेवा. दॅट्स इट, झालं बाळांनो तुमचं.
हा प्रश्न झाला तुमचा, 4 मार्क तुमचे फिक्स झाले. कोणते कोणते प्रश्न सांगितले मी तुम्हाला? मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल, हे तिघांचे मी तुम्हाला प्रश्न दाखवून दिले कोणते येणार आहेत. कोणते येणार आहेत बाळांनो? हे झाले तुमचे मुलाखतचे, हे झाले तुमचे माहितीपत्रकचे, हे झाले तुमचे अहवालचे. झाले? याच्यात काही डाऊट नाही? हा प्रश्न झाला तुमचा, 4 गुण भेटले तुम्हाला. आता आपण हे 10 गुणांकडे लक्ष देऊ. 10 गुणां उपयोजित घटकांवर आधारित उपयोजन करा. कौशलपूर्ती आहे बाळांनो बेसिकली तुमची. याच्यामध्ये कोणता प्रश्न येईल? याच्यामध्ये तुमचा येईल बाळांनो हा वाला करून ठेवा व्यवस्थित, है ना. हा कारण सगळ्यात जास्त रिपीटेड आहे. आता हे बोर्डाने सांगितले का मला हे येणार आहेत? नाही बाळांनो, हे रिपीटेड आहेत सगळ्यात जास्त. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये आपण जर इंग्लिशचा एवढा प्रेडिक्ट करू, सोपीचा पॅसेज ॲज इट इज सेम आला बाळांनो. का रे बाळांनो? फक्त एक अनालिसिस केली होती की हा प्रश्न सगळ्यात जास्त रिपीट झालेला आहे ना. तसंच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीमध्ये सगळ्यात सेम प्रश्न येतील बाळांनो टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून. जे विद्यार्थी एनरोल नसतील लगेच एनरोल करा. आणि हा मराठीचा नाही आहे, ठीक आहे. टॉप 200 क्वेश्चन आ पार्टमध्ये बाळांनो मी तुम्हाला सांगितलं. आता कशावरती फोकस करतोय आपण? आवरती हा एक करून जा बाळांनो. जस्ट अ सेकंड. आ मध्ये हा एक करून जा, ठीक आहे. त्यानंतर तुमचा हा एक करून जा. हे 2 प्रश्न जर तुम्ही आ मध्ये करून गेले बाळांनो, तुमचे मॅक्झिमम चान्सेस आहेत या 2 प्रश्नांपैकीच येतील, ठीक आहे. कारण हा 9 वेळा रिपीट झालेला आहे आणि हा तुमचा 6 वेळा रिपीट झालेला आहे. झाले ना बाळांनो? तुमचे सगळ्यात जास्त रिपीट झाले यांचेच येण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे. चला, आता आपलं हे झालं, आता इथंपर्यंत झालं. आता आपण येऊया बाळांनो व्याकरणवरती. व्याकरण आणि निबंध. आता व्याकरणचे प्रश्न बघा बाळांनो. व्याकरणमध्ये काय काय येणार आहे तुम्हाला ते पण बघा, है ना. फक्त थोडंसं लक्ष द्या, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. जस्ट अ सेकंड. व्याकरणमध्ये तुम्हाला काय येतात बाळांनो? 5 गोष्टी येतात. वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार. या सगळ्या मिळून 10 मार्काला येतो, बरोबर. आणि 10 मार्काला तुमचा निबंध येतो. आता हे 10 मार्काला सगळ्यात पहिले फोकस करूया आपण. 10 मार्काला कोणते प्रश्न येतील? 10 मार्काला ते बघूया. बघा बाळांनो, हा एक प्रश्न, योग्य पर्याय निवडा, ठीक आहे. त्याच्यात काय म्हटलंय तुमचं? विधानार्थी वाक्य. या वाक्याचे विधानार्थी तुम्हाला करायचंय, ठीक आहे. किती आतून हसतात ती, ठीक आहे. याचा विधानार्थी काय येईल बाळांनो? ती किती आतून हसते, ठीक आहे. ती आतून हसते, ठीक आहे. हा बेसिकली त्याचं उत्तर. त्याच्यानंतर बाळांनो तुमचं हा एक प्रश्न येईल व्याकरणमध्ये. नकारार्थी वाक्य तुम्हाला करायचंय याचं, ठीक आहे. पुढील सगळे मार्ग बंदच होते, ठीक आहे. याचं तुम्हाला नकारार्थी करायचंय. त्यानंतर पावलोपावली या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. याच्यात समास तुम्हाला ओळखायचा आहे. हे सगळे व्याकरणचे प्रश्न आहेत बाळांनो, ठीक आहे. चौरभय या सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे. त्यानंतर प्रयोग ओळखायचा आहे बाळांनो. त्यानंतर कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहायचंय. त्यानंतर अलंकारवरती एक प्रश्न असणार आहे बाळांनो, योग्य अलंकार, ठीक आहे. त्यानंतर तुमचा हे सगळे प्रश्न मोस्ट एक्सपेक्टेड आहेत बाळांनो. वाक्प्रचारावरती हा एक प्रश्न असेल, ठीक आहे. त्यानंतर तुमचा परत वाक्प्रचारावरती एक प्रश्न, ठीक आहे. तर व्याकरणमध्ये अजून काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्ही इथून स्क्रीनशॉट काढू शकतात बाळांनो. वरील वाक्याचे योग्य विधानार्थी लिहायचे तुम्हाला. वरील वाक्याचे योग्य उद्गारवाचक लिहायचे. हे वाक्प्रचार आहेत बाळांनो. वाक्प्रचारवरती सगळे प्रश्न आहेत. त्यानंतर हे अलंकारवरचे सगळे प्रश्न आहेत. हेच येतील बाळांनो, मॅक्झिमम प्रश्न हेच येतील अलंकारचे, ठीक आहे. हा एक प्रश्न आहे, हे 2-3 प्रश्न आहेत. नक्की स्क्रीनशॉट काढून ठेवा बाळांनो आणि यांचा अभ्यास करा, है ना. हे झालं बाळांनो तुमचं व्याकरण. आता वळूया आपण निबंधाकडे. कशावरतीकडे? निबंधाकडे. निबंधाचे मी तुम्हाला 11 निबंध घेऊन आलोय बाळांनो. 11 निबंध फक्त एक वेळा वाचून जा. म्हणजे असं नाही की तुम्ही त्याचं सोल्युशन रट्टा मारून जा, एक वरती बघून जा. करोनाचे संकट मानवी जीवनासाठी परिणाम, ठीक आहे. ChatGPT वरती टाका किंवा इंटरनेटवरती टाका, ठीक आहे. थोडंसं वाचून जा. याला 2 मिनिटं द्या, याला 3 मिनिटं द्या, याला 4 मिनिटं द्या. जेणेकरून याच्यामधला कोणता निबंध आला तर तुम्ही तुम्हाला जास्त गोष्टी आठवतील, कारण तुम्ही एकदा वाचलेल्या असतील त्या. अशा पद्धतीने बाळांनो हा पूर्ण तुमचा याचा पेपर, मराठीचा पेपर आपण डिस्कस केला, जज केला, कोणता येऊ शकतो, ठीक आहे. गेस पेपर आहे बेसिकली हा. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न अशाच पद्धतीचे येतील बाळांनो. 80 पैकी 80 गुण तुमचे कोणीच रोखू शकत नाही, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. अजून एक व्हिडिओ आहे बाळांनो ज्याच्यात अजून डिटेलमध्ये मला गोष्टी कव्हर करायच्यात. फक्त या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट करा आणि 155K टार्गेट कंप्लीट करा बाळांनो लवकरात लवकर. खूप काही पेपर लीक पुढे येणार आहेत, ठीक आहे. खूप काही पेपर लीक येतील, पण टार्गेट तुम्ही लवकर कंप्लीट करा. जे विद्यार्थी टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये इंटरेस्टेड असतील लवकर एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जे विद्यार्थी व्हॉट्सअपला अजून सुद्धा जॉईन नसतील लवकर जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.